Welcome students in your educational year 2021-22 in standard 10. In previous lecture we see evolution and structure of marking scheme of science. So today we start topic number first, gravitation. From this topic we study the point gravitation, circular motion and centripetal force, Kepler's laws, Newton's universal law of gravitation, acceleration due to the gravitational force of the earth, free fall and escape velocity. या गुरुत्वाकर्षण प्रकरणामध्ये आपण या 8 पॉइंटचा 7 ते 8 पॉइंटचा अभ्यास आपण करणार आहे. We have seen in the previous standard that the gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. म्हणजे गुरुत्वाकर्षण हे एक वैश्विक बल आहे. ते पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा प्रयुक्त होत असते. Now first point is gravitation. As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञ लावला आणि त्याची जी स्टोरी आहे गोज ही डिस्कवर्ड फोर्स बाय सीइंग अँड ॲपल fall from a tree on the ground. He wondered why all apples falls downwards and not at an angle the vertical. Why do they not fly ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजे वरून पडणाऱ्या ज्या वस्तू आहेत, आता इथं ॲपल घेतले फॉर एक्झाम्पल, ह्या वस्तू सरळच का पडतात, तिरक्या का पडत नाहीत, असे त्यांना प्रश्न पडले. आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्लुजन that the earth must be attracted the apple towards itself and this attractive force must be directed toward the center of the earth. बऱ्याच विचारांती त्याने असा निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल तर या आकर्षण बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे असते. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द व्हर्टिकल डायरेक्शन ॲट द पोझिशन ऑफ द ॲपल अँड धस ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाउनवर्ड्स. ही पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा, कोणत्याही वस्तूची वरून खालीच्या पडतात वस्तू, ही दिशा क्षितिज लंब असल्याने, सफरचंद असेल किंवा वस्तू असेल तर क्षितिज लंब दिशेने खाली पडतात. ऑब्झर्व द फिगर 1.1 ची आकृती आहे बाजूची बघा. ऑन द लेफ्ट शोज अन ॲपल ट्रीज ऑन द अर्थ. द फोर्स ऑन अन ॲपल on the tree is toward the center of the earth, that is along the perpendicular from the position of the apple
to the surface of the earth. This figure also shows the gravitational force between the earth and moon. The distance in the figure are not according to the scale. या बाजूच्या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर हे ॲपल जे ट्री आहे हे पृथ्वीवरती आहे आणि जे ॲपल ज्या पोझिशनला आहे तिथून जे फॉल होणार आहे असे तिरकं पडायला पाहिजे होतं, तिरकं जायला पाहिजे होतं, पण ते काय होतं सरळ पडतं कारण त्या सेंट्रिपिटल फोर्समुळं. न्यूटन thought that if the force of the gravitational acts on apples on the tree at different heights from the surface of the earth, can it also act an object at even greater heights much further away from the earth, like for example the moon? It can act on even further objects like the other planets and the sun. हे याचा अर्थ असा आहे की न्यूटनने जो विचार केला की बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर म्हणजे इथं मून घेतलेलं आहे पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवर सुद्धा प्रयुक्त होत असेल का, तसेच सूर्य ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या ज्या खगोलीय वस्तू आहेत त्यांच्यावर सुद्धा ऍक्ट किंवा प्रयुक्त होत असेल का असा त्याला विचार पडला. नेक्स्ट पॉइंट आहे फोर्स अँड मोशन. वी हॅव सीन दॅट a force is necessary to change the speed as well as the direction of the motion of an object. म्हणजे कोणत्याही वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा त्याची गती बदलण्यासाठी बलाचीही आवश्यकता असते. नाव पेज नंबर 2 वरती इंट्रोडक्शन ऑफ द सायंटिस्ट असं म्हणलेलं आहे आणि न्यूटनची माहिती दिलेली आहे. तुम्ही केअरफुली रिडिंग करा. नेक्स्ट पॉइंट इज सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. याला मराठीमध्ये सेंट्रिपिट सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे अभिकेंद्रिकीय बल असे म्हणतात. त्यासाठी जी आकृती आहे 1.2 याचं ऑब्झर्वेशन करा. या आकृतीमध्ये काय म्हणले बघा, टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग, टेक द अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्स अलॉंग अ सर्कल ॲज शोन इन 1.2a. त्याच्यामध्ये पहिली ही आकृती आहे. एका जो दोरा आहे, दोरी घेतली, दोरीच्या बाजूला एका टोकाला दगड बांधलेला आहे आणि ते आपण फिरवतो, इथं फिरवलं दाखवलेलं आहे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन, म्हणजे त्या दगडावरती तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का. इन विच डायरेक्शन दिस फोर्स ऍक्टिंग, करत असाल तर ते कोणत्या दिशेने आहे. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग, हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन, व असे केल्यास तर दगडावर काय प्रभाव पडेल. लक्षात येतं ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अर्थ. जोपर्यंत आपल्या हातामध्ये दोरे आहे तोपर्यंत दगडाला आपण आपल्याकडे खेचतो, म्हणजे आपला हात जो आहे तो वर्तुळाचा सेंटर असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल असं म्हटलं. अँड आर अप्लाइंग द फोर्स टुवर्ड्स इट्स, आपल्या हातावरून त्या दगडावरती बल प्रयुक्त होते. द फोर्स स्टॉप ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग,
जर आपण तो दोरी सोडली तर फोर्स जो आहे तो बल जे आहे तो बल त्याच्यावरती प्रयुक्त होणार नाही. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग स्ट्रेट लाईन which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released because that is the direction of its velocity at that instant time. आपण जर या आकृतीचं ऑब्झर्वेशन केलं, इथं हा आपण जर हातातून जर दोरी सोडली तर बरोबर हा जो सर्कल तयार झालेला आहे त्या सर्कलला टँजंट म्हणलेला आहे, स्पर्शिका तयार होते. स्पर्शिकेच्या दिशेनं ही दोरी आहे की जी दोरी वर्तुळाकार दगड्या सान्नाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. यू मे रिकॉल दॅट वी हॅव performed a similar activity previously in which a 5 rupees coin kept on the rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. Thus, a force acts on any object moving along circle and it is directed toward the center of the circle. This is called the centripetal force. आता ही centripetal force डेफिनेशन लिहिले वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं जे बल प्रयुक्त होते या बलास सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे त्याला मराठीमध्ये अभिकेंद्रकीय फोर्स असे म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रयुक्त. सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सीकिंग, दॅट इज द ऑब्जेक्ट ट्राय टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज दिस फोर्स. या बलामुळं या वस्तू आहेत, या वस्तू त्या केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होतात किंवा केंद्राकडे जातात. वी नो दॅट द मून विच इज द natural satellite of the earth goes round it in a definite orbit. म्हणजे पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती फिरत असतो. द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. हे त्याचे डायरेक्शन आणि त्याचं स्पीड हे चेंज होत असतं. Do you think some force is constantly acting on the moon? What must be the direction of this force? How would its motion have been if no such force acted on it? Do the other planets in the solar system revolve around the sun in a similar fashion? Is similar force acting on them? What must be its direction? आपल्या सौरमालेतील चंद्राप्रमाणे जे सूर्याभोवती इतर जे असे भ्रमण करत असतात, इतर जे ग्रह आहेत त्यावरही असे बल प्रयुक्त होत असेल का, आणि असेल तर त्यांची दिशा कोणती असेल? फ्रॉम द above activity, example and question, it is clear that for the moon to go around the earth there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth which attracts the moon towards itself. Similarly, sun must be attracted the planets including the earth towards itself. तर आता असं आहे की वरील सर्व आपण जे प्रश्नांचा विचार केला तर चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी
त्यावर एक बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. तसेच हे बल कोण प्रयुक्त करते तर पृथ्वी प्रयुक्त करते, अर्थ प्रयुक्त करते व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करत असते. त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे त्याच बलाच्या प्रकारे किंवा साह्याने आपल्याकडे आकर्षित करीत असणार आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट इज केपलर्स लॉज. प्लॅनेटरी मोशन had been observed by the astronomer since ancient times. Before Galileo, all observations of the planets' positions were made with naked eyes. By the 16th century, a lot of data were available about planetary position and motion. John Kepler studied this data. He noticed that the motion of the planet follows certain laws. He stated 3 laws describing planetary motion. These are known as Kepler's laws, which are given. म्हणजे आपणास माहित आहे की गॅलिलिओच्या दुर्बीणच्या शोधाच्या पूर्वी आपण ग्रहांची दिशा आपल्या डोळ्यानेच पाहत होतो. त्याच्यानंतर 16व्या शतकापर्यंत ग्रहांची स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. एक केपलर यांनी सर्व माहिती अभ्यासली. केपलर स्टडीड हिज डाटा. त्यांना असे आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले. केपलर्स 3 लॉज. याला नियम केपलरचे नियम असे 3 लॉज असे म्हणतात. हे खालीलप्रमाणे आहेत. आता हे जे आकृती आहे डू यू नो म्हणलेलं आहे याचं ऑब्झर्वेशन करा आणि याचा तुम्ही अभ्यास करा. कारण आपल्याला इथं त्याच्याच साह्यानं हे केपलरचे जे लॉ आहेत 3 लॉ आहेत हे आपल्याला स्टडी करायचे आहेत. पहिल्यांदा ही आकृती पहा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट मुव्हिंग अराउंड द सन. म्हणजे ग्रहाची सूर्याभोवती परिभ्रमण कक्षा आहे. हा सूर्य येत आहे आणि ही जी आहे ती ही कक्षा आहे, भ्रमण कक्षा म्हणलेला आहे. हा प्लॅनेट मांडलेला आहे प्लॅनेट. आता इथे ए बी सी डी ई एफ ह्या प्लॅनेटच्या पोझिशन आहेत. फर्स्ट लॉ बघा. केपलर फर्स्ट लॉ. द orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून त्या सूर्य त्या कक्षेच्या एका नावेवरती असतो. आपण जर आकृती बघितली द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. द पोझिशन ऑफ सन इज इंडिकेटेड बाय द यस. याच्यावरती जी स्थिती असणार आहे. केपलर सेकंड लॉ काय होतो बघा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ द टाइम. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. फॉर एक्झाम्पल आपण जर ही रेषा घेतली, हा सूर्य येत आहे, ही रेषा घेतली, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. तर आपण समान कालावधी घेतला तर ए पासून बी पर्यंत गेली तर हा जो एरिया आहे हा एरिया त्याच वेळेत जी ऑब्जेक्ट आहे, तो ग्रह आहे, तो ग्रह इथून इथंपर्यंत जाईल. हे तुम्हाला डिस्टन्स जरी कमी वाटत असलं तर हा आपण जर एरिया कॅल्क्युलेट केला तर हा 1, 1, 2 आणि 3 तीन ठिकाणचा एरिया काय असतो समान असतो. म्हणून हा सेकंड काय म्हणलंय. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ द टाइम. अँड लास्ट तिसरा नियम आहे केपलर्स थर्ड लॉ. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun.
त्याचं मिनिंग काय आहे? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग, स्क्वेअर म्हणलेला आहे. स्क्वेअर ऑफ द पिरियड रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. हा सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. इक्वेशन दाखवलेलं बघा. टी म्हणले टाइम आहे, तो पिरियड म्हणलेला आपण इथं, आणि ते रॅडियस आहे ते आर इज काय म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स म्हणलेलं आपण डिस्टन्स मांडलेला आहे. आणि रॅडियस जर आर असेल किंवा डिस्टन्स आर असेल आणि त्याचा कालावधी टी असेल तर बाय केप्लर्स थर्ड लॉ टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब होईल. म्हणजे टी चा वर्ग हा आर क्यूबशी समप्रमाणात बदलतो. सो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हे इकडे डिव्हाइड होतील इज इक्वल टू कॉन्स्टंट के. हा कॉन्स्टंट आपल्याला घेतलेला आहे. केप्लर्स ऑब्टेन्ड these laws simply from the study of the position of the planets obtained by regular observation. He had no explanation as to why planets obey these laws. We will see below how these laws helped Newton in the formulation of his theory of the gravitational. केप्लरने हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानावर शोधून काढले. ग्रह हा या नियमांचं पालन का करतो याचे कारण त्यांना माहीत नव्हते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केप्लरच्या नियमांची न्यूटनला कशी मदत झाली किंवा गुरुत्वाकर्षणासाठी केप्लरचे नियम कसे उपयोगी पडले याचा अभ्यास आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.